गोकुळ दूध संघाने आपल्या दर्जेदार उत्पादनामुळे बाजारात वेगळी ओळख निर्माण केली आहे। उत्कृष्ट चव आणि गुणवत्तेमुळे ग्राहकांचा विश्वास संपादन केलेल्या गोकुळने रमजान ईदच्या दिवशी 23,63,000 लिटर दूध विक्रीचा विक्रम प्रस्थापित केलाय। हा गोकुळच्या इतिहासातील एका दिवसातील सर्वाधिक विक्रीचा उच्चांक आहे। या विक्रमी विक्रीच्या निमित्ताने गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांचा सत्कार संघाचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी डोंगळे यांनी भविष्यात दररोज 25 लाख लिटर दूध विक्रीचे लक्ष्य गाठण्याचा संकल्प केलाय। गोकुळने उत्पादक आणि ग्राहकांचा विश्वास मिळवला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दूध विक्रीत 1.61 लिटर वाढ झाली आहे। रमजान ईद निमित्त मोठ्या प्रमाणात गोडधोड पदार्थांसाठी दुधाला मागणी वाढल्याने हा उच्चांक प्रस्थापित झाला आहे। याशिवाय गुढीपाडव्याच्या दिवशीही 17 लाख लिटर दूध विक्रीसह श्रीखंड आणि बासुंदी विक्रीत देखील मोठी वाढ झालेली आहे। या यशामागे दूध उत्पादक, ग्राहक, वितरक, दूध संस्था, कर्मचारी आणि वाहतूक ठेकेदारांचे मोलाचे योगदान असल्याचं डोंगळे यांनी स्पष्ट केलं। रमजान ईद आणि श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त त्यांनी सर्व उत्पादक, ग्राहक आणि कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाला संघाचे संचालक अमरसिंह पाटील, प्रकाश पाटील, कार्यकारी संचालक डॉक्टर योगेश गोडबोले, डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी, मार्केटिंग व्यवस्थापक हनुमंत पाटील, पशुसंवर्धक व्यवस्थापक डॉक्टर प्रकाश साळुंखे यांसह गोकुळ संघाचे अधिकारी, कर्मचारी आणि वितरक मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यावेळी 22,12,46 एकूण मार्केटिंग झालेलं आहे आणि ह्यावेळी 23,64,145 ते एकूण 1,62,899 अशी वाढ झालेली आहे ह्यावर्षी। आणि ही मोठी उच्चांक आहे, कारण कमी असायची मार्जिन, पण ह्यावेळी मला वाटतं तुम्ही फार मोठी घेतलेली आहे। अतिशय चांगलं काम आहे। आता पुढं तुम्हाला अवघड टास्क आलेला आहे। आत्ताच तुम्ही एवढं वाढीव झेप घेतलेली आहे, म्हणजे त्यामध्ये पुढचं कसं टार्गेट करतात हे तुम्हाला शेवटी प्लॅनिंग करणं गरजेचं आहे। पण निश्चित आपण करू एवढे मला आशा हे आहे। अपेक्षित काम कुठलं म्हणतात? मुद्दा एकच आहे की तुम्हाला मी मागाशी बोललो की आम्हाला 20 का 25 लाख सुद्धा दूध संकलन करता येईल। म्हणजे गाईचं कसं आहे, उत्पादकाला गाईचं दूध पाहिजे आहे आणि संघाला म्हशीचं दूध पाहिजे आहे। ही वस्तुस्थिती आहे, म्हणजे यात काय ओपन सेक्रेट आहे। उत्पादक काय गायकडेच वळतो म्हणून आम्ही 2 रुपये एक एप्रिल वाढवले, 2 रुपये म्हशीचे पूर्वी वाढवले। गाईच्या दुधाचं वितरण व्यवस्था बाय प्रोडक्ट फ्लेवरमध्ये सगळ्यांना करण्याची व्यवस्था पाहिजे। संकलन वाढवून नुसतं काय करणार, कन्व्हर्शन होणार। कन्व्हर्शनला आम्हाला जवळजवळ 5.5 ते 6 रुपये लॉस आहे ह्याच्यामुळे, पण तो स्वीकार लागते 100%। हा मुद्दा मी बोललो तुम्हाला, म्हणजे हाच मुद्दा मला क्लिअर करत होता की संकलन नुसतं वाढवून उपयोग नाही, मार्केटिंगची व्यवस्था केली म्हणजे गाईचे पुरतं बोलून लागले। हां, मुद्दा एकच आहे, सोलरचा तुम्ही आता काल उल्लेख केला त्याप्रमाणे 6.5 मेगावॉटचा झालेला आहे। जवळजवळ 5 ते 6 कोटी तुमचं प्रोजेक्ट आम्हाला 4.5 मेगावॉट ऐकून अजून गरज आहे। तर आम्ही अजूनही तिथं करण्याचा विचार आहे। तो निर्णयसुद्धा आदरणीय मुश्रीफ तिथं कार्यक्रम हे भाषणात बोललेले आहेत, तोही करायचा आहे। दह्याचा प्लॅन्ट आमचा मुंबई धुळ्यासाठी जवळजवळ मला आम्ही 1 मेच्या आसपास हा चालू होईल आमचा स्वतःचा। आम्ही आता इथून पाठवून देतो इथे, पण सगळ्यांना आता ताजं द्यायला लागते, इमेज द्यायला लागते, ह्या गोष्टीला। तर तो प्लॅन्ट आमचा जो अंदाजे 1 मे पर्यंत हे होईल। 46 मागील वर्षी 22,12,46 हे मार्केटिंगचं वितरण व्यवस्था झाली ईद निमित्त। चालू वर्षी रेकॉर्ड ब्रेक करून 23,64,145 म्हणजे एकूण वाढ 1,62,899 ही उंचाई वाढ झालेली आहे। म्हणजे एकूण आत्ता पण आम्ही जो केलेलं आहे, पण एवढी उंचाई वाढ कधी मागील वर्षात मिळालेली नाही, ही उंचाई वाढ मिळाली आहे। त्यामुळे सर्वच क्षेत्रातले सगळी आमची कर्मचारी, स्टाफ, मार्केटिंग, सर्व उत्पादक सर्वांनाच हे अभिनंदन आहे। शेतकऱ्यांना अभिनंदन, संचालक अभिनंदन। मी एकटा प्रतिनिधी सत्कार घेतलेला आहे, पण हे सर्वांचं कॉन्ट्रिब्युशन आहे म्हणून आज यश मिळालेलं आहे। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।